बघत असाल हे महाबोधी महाविहार आहे, जागतिक हेरिटेज आहे, बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं हे महाबोधी महाविहार आहे। या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वंदना पूजा अर्चना मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि महाबोधी टेम्पल हे उंच असलेलं हे टेम्पल आहे। वरती तुम्हाला दिसतो आणि खाली भगवान गौतम बुद्धांची सुंदर अशी प्रतिमा मूर्ती आहे, ती बघण्यासारखी आहे। आता आम्ही बुद्धगया या ठिकाणी आलेलो आहे आणि महाबोधी महाविहाराचं दर्शन घेतोय। आता भगवान गौतम बुद्धांचं आता दर्शन घेतोय आणि इथे मोठ्या प्रमाणात पूजा चालू आहे आणि इथला परिसर खूप सुंदर आणि बौद्धमय वातावरण झालेलं आहे। आता आम्ही मूर्तीचं दर्शन घेऊ आणि जीवन परिधान या ठिकाणी महाबोधी महाविहारामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचं इथं आपण दर्शन घेतलंय आणि मूर्तीजवळ आपल्याला शिवर पण आपल्याला भेटलेलं आहे। भगवान गौतम बुद्धांच्या अंगावरील शिवर आपल्याला भेटलेलं आहे आणि खूप सुंदर असं दर्शन घेतलं। आता आपण महाबोधी महाविहाराच्या बॅक साईडला आलेलो आहे। या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, वज्रासन आहे। या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं। बोधी वृक्ष आहे, ओरिजिनल बोधी वृक्ष सम्राट अशोकाचा मुलगा आणि मुलगी संघमित्रा आणि महेंद्र यांनी श्रीलंकेला नेलं तर त्याची मूर्ती परत आणून इथे लावलेले ओरिजिनल जे बोधी वृक्ष आहे ते श्रीलंकेमध्ये अनुराधापुरम या ठिकाणी आता जे आपण ठिकाणी आले त्याच ठिकाणी भगवान गौतम इसवी सन पूर्व 528 या वर्षी वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सम्यक ज्ञान प्राप्त झाले। तेव्हापासून ह्या पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष असे म्हणण्यात येते। भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर वेगवेगळ्या 7 स्थळांवर एक आठवडा भगवान गौतम बुद्ध चिंतन करीत होते। त्याचे वर्णन पुढील प्रमाणे। पहिला आठवडा भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बोधिवृक्षाखाली चिंतन करीत असलेले हे ठिकाण। दुसरा आठवडा आपण ज्या प्लेसला आहे त्याला अॅनिमेशन रोशन असं बोलतो। भगवान गौतम बुद्ध या ठिकाणावरून 1 हप्ता पूर्ण आम्ही बॅक साईडला बघत असेल महाबोधी महाविहार आहे, त्याच्या बॅक साईडला बोधी वृक्ष आहे। तेव्हा महाबोधी महाटेम्पल समोर डायरेक्ट महाबोधी वृक्ष होतं। त्या वृक्षाकडे बघून भगवान गौतम बुद्ध 7 दिवस या ठिकाणावर बोधी वृक्षाकडे बघत होते, त्याच ठिकाणावर। तिसरा आठवडा आपण चंक्रमण या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध ज्ञानप्राप्तीच्या पहिले या ठिकाणी चंक्रमण करायचे, चालून ते ध्यान साधना करायचे। चौथा आठवडा आपण रतनघर या ठिकाणी आहे। रतनघर या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी ध्यान साधनेला बसत होते। 24 बाबींवर उलटसुलट चिंतन केले, त्याचा मार्ग प्रकाशमय झाला। एक नवा मार्ग मिळाला आणि नवा धम्माचा शोध लागला। येथे दर्शन चैत्य आहे आणि याच ठिकाणी पंचशील पूजाचा उगम झाला। 6वा आठवडा महाबोधी महाविहाराच्या समोर या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध आले होते आणि या ठिकाणी एक ब्राह्मण भगवान गौतम बुद्धांना बोलत होते, तुम्हाला ज्ञान प्राप्त झालेले नाहीये, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा प्राप्त झालेला नाही। भगवान गौतम बुद्ध अपशब्द असे बोलत होते। ब्राह्मण हा एक व्यक्ती भगवान गौतम बुद्धांना अपशब्द बोलताना तेव्हा भगवान गौतम बुद्ध मनुष्य जन्म से अपने कर्मों से ब्राह्मण होता है। मनुष्य जन्मों से नहीं अपने कर्मों से ब्राह्मण होता है। ये भगवान महाबोधी महाविहारामध्ये मुस्लिम सर्वर ह्या ठिकाणी आहे। त्या भगवान गौतम बुद्धांनी या ठिकाणी पण ध्यान साधना केलेली। ही जागा आता काल्पनिक आहे। 3 किलोमीटरवर मुस्लिम सर्वर होतं, त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी ध्यान साधना केली, परंतु ही काल्पनिक जागा आहे। इथे आल्यानंतर लोकांना समजलं पाहिजे त्यासाठी काल्पनिक जागा आहे। पण या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी आता आपण महाबोधी महाविहारामध्ये राजा यतन या ठिकाणी आहे। त्याच ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा 7वा आणि शेवटचा सप्ताह झाला होता। त्याच ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा 7वा सप्ताह झाल्यानंतर ते साधना त्या ठिकाणी गेलेले होते। जे आपले 5 भिक्षू त्यांना सोडून गेलेले होते, त्यांच्यासाठी ते साधना त्या ठिकाणी गेले होते। या ठिकाणी 7वा सप्ताह भगवान गौतम बुद्धांचा झाला। इथे 2 व्यापारी ब्रह्मदेशाचे 2 व्यापारी जात होते, तेव्हा भगवान गौतम बुद्धांनी त्यांना उपचार केला। भगवान गौतम बुद्धांनी
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामी हा उद्देश भगवान गौतम बुद्धांचा सारनाथ या ठिकाणी झाला. कारण की संघ हा सारनाथ ठिकाणी तयार झालेला आहे. त्यामुळे इथे फक्त भगवान गौतम बुद्धांनी 2 ब्रह्मदेशी व्यापाऱ्यांना बुद्धम शरणं गच्छामी धम्मम शरणं गच्छामी हा उद्गार या ठिकाणावरून काढला. हे 7वं ठिकाण राजा यात्रा. तर आपण बुद्धगया ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि बुद्धगया ह्या ठिकाणी सुजाता खीरदान हे ठिकाण खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. याला सुजाता विहार असं बोलले जातं. भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्तीच्या पहिले जेव्हा भगवान गौतम बुद्ध तपभूमी ढुंगेश्वरी ह्या ठिकाणावरून बुद्धगया उर्वेरा ह्या ठिकाणी जात असताना ह्या ठिकाणी वडाच्या झाडाखाली सुजाता नावाची एक उपासक होती. तिने भगवान गौतम बुद्धांना ह्या ठिकाणी खीरदान केलेलं होतं आणि ही खूप पवित्र अशी ही जागा आहे. इथे सर्वात पहिले भगवान गौतम बुद्धांना खीर दान केलेली, त्यामुळे आपल्या बौद्ध धर्मामध्ये खीरेला फार महत्त्व दिलेलं आहे. आता आपण बुद्धगया कुशाघास टेम्पल या ठिकाणी आलेलो आहे. जेव्हा भगवान गौतम बुद्धांनी 6 वर्ष तपश्चर्या ढुंगेश्वरी तपभूमी या ठिकाणी केल्यानंतर त्यानंतर भगवान गौतम बुद्ध सुजाताची खीर घेतल्यानंतर इथून उर्वेला बोधगया ह्या ठिकाणी जात असताना रस्त्यामध्ये भगवान गौतम बुद्ध ह्या ठिकाणी थांबले आणि इथल्या शेतकऱ्यांनी भगवान गौतम बुद्धांना बसण्यासाठी घास दिलेलं होतं. हे ते ठिकाण आहे. आता सध्या आपण बुद्धगया ह्या ठिकाणी सुजाता महल ह्या ठिकाणी आलेलो आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये सुजाता नामकची जी लेडीज होती तिची खीर भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात खूप प्रभावशाली पडली आणि सुजाता नामकची जी लेडीज होती ती ह्या ठिकाणी राहत होती. आता ते पडलेल्या अवस्थेत तिचं घर होतं. त्या घराच्या वर सम्राट अशोकाने स्तूप बांधलेला आहे. हा स्तूप एक मेमोरियलसाठी हा स्तूप बांधण्यात आलेला आहे आणि ह्या स्तूप बघण्यासाठी विदेशातून आणि देशातून मोठ्या संख्येने लोक ह्या ठिकाणी येत असतात. हे पण खूप ऐतिहासिक ठिकाण आहे. आता बुद्धगया ह्या ठिकाणी आम्ही स्लीपिंग बुद्धा ह्या ठिकाणी आलोय आणि स्लीपिंग बुद्धा ही 100 फूट एवढी लांब बुद्धा टॅच्यू आहे आणि हा टॅच्यू इंडिया आणि व्हिएतनाम या देशांनी मिळून हा टॅच्यू बांधलेला आहे. खूप सुंदर असा हा टॅच्यू आहे आणि स्लीपिंग बुद्धामध्ये हा टॅच्यू आहे. आता सध्या आम्ही बुद्धगया निरंजन नदीच्या काठी आहे. तुम्ही मागे जी नदी बघताय ती निरंजन नदी आहे. भगवान गौतम बुद्ध 6 वर्ष तपभूमी ह्या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर जेव्हा भगवान गौतम बुद्ध बुद्धगया ह्या ठिकाणी येत होते तेव्हा ही नदी क्रॉस करून भगवान गौतम बुद्ध बुद्धगयामध्ये आले होते. ही पवित्र अशी ही निरंजना नदी आहे. तारामा तिबेट टेम्पल. आता आपण बुद्धगया ह्या ठिकाणी कर्माप्पा बुद्धिस्ट टेम्पल या ठिकाणी आलोय. इथे मॉनेस्ट्री आहे आणि इथे लामा रिसर्च सेंटर पण आहे, स्टडी सेंटर पण आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात कोरियन ग्रुप आलेला आहे. आता आम्ही बुद्धगया ह्या ठिकाणी व्हाईट बुद्धा टॅच्यूला आलोय. व्हाईट बुद्धा टॅच्यू जो मागे बघताय हा थायलंड देशाने बांधलेला आहे. अतिशय सुंदर असा टॅच्यू आहे आणि ह्या ठिकाणी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे टुरिस्ट लोक या ठिकाणी येत असतात. आता सध्या आम्ही बुद्धगया ह्या ठिकाणी आहे आणि बुद्धगया ह्या ठिकाणी 80 फूट गौतम बुद्धांची मागे तुम्ही बघत असाल 80 फूट गौतम बुद्धांची मूर्ती आहे. ही जपानने बांधलेली आहे आणि ही मूर्ती ध्यान साधनेला बसलेली मुद्रामध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आता बुद्धगयामध्ये आपण परत एकदा तिबेटियन मॉनेस्ट्री बघणार आहे. चलो. आता सध्या आम्ही बुद्धगया ह्या ठिकाणी जपानची जी मागे तुम्ही मॉनेस्ट्री बघताय ही जपान देशाने बांधलेली आहे. ही मॉनेस्ट्री आता बघणार आहे आपण. आता सध्या आम्ही बोधगया ह्या ठिकाणी आहे आणि हे एकदम पवित्र असं स्थान आहे भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातले. भगवान गौतम बुद्धांनी आपला गृहत्याग केल्यानंतर 6 वर्ष तपश्चर्या केली होती ते ठिकाण आहे. याला तपभूमी असं बोललं जातं. गयामध्ये आपण तपभूमी ह्या ठिकाणी आलेले.
ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी आपला गृहत्याग केल्यानंतर प्रथम 6 वर्ष भगवान गौतम बुद्ध तपश्चर्या करण्यासाठी ह्या गुफेमध्ये आले ते. इथे भगवान गौतम बुद्धांनी आपला गृहत्याग केल्यानंतर भगवान गौतम बुद्धांनी अन्नाचा पण ह्या ठिकाणी त्याग केलेला होता. आणि ह्या पद्धतीने गौतम बुद्धांची तुम्ही मूर्ती बघता, ह्या पद्धतीने भगवान गौतम बुद्धांची इथे अवस्था झाली होती. इथे 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं नाही. त्यानंतर भगवान गौतम बुद्ध इथून उर्वेला ह्या ठिकाणी जात असताना भगवान गौतम बुद्धांनी रस्त्यामध्ये सुजाता नामक जी महिला होती तिची खीर पिली आणि खीर पिल्यानंतर उर्वेलामध्ये भगवान गौतम बुद्ध बोधगया ह्या ठिकाणी गेले. या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं. सर्वात पहिले ह्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध 6 वर्ष तपश्चर्या करण्यासाठी ह्या गुफेमध्ये आले होते. याला तपभूमी असं बोलले जातं.